रोज खराट्याने एवढं झाडायचं म्हणलं तर अर्धा ते पाऊण तास लागतो. तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या मिनी ब्लॉगमध्ये. आणि खराट्याने रोज न झाडताना 1-2 दिवस ते 1 दिवस मध्ये करून येणं, अशा पद्धतीने ना STP चालू करून असं प्रेशरने ना सगळा कचरा एक साईडला येतो. एक साईडला आल्यानंतर खराट्याने मग झाडून भरून काढतो. तर 4:30 वाजलेले आहेत आणि थोडंसं गवत कापायचं आहे आपल्याला. तर खालचं हे आहे ना म्हणजे कोबा आहे ना गायांच्या, तर खूप घाण झालेला आहे. तर अशात आहे ना शेण जरा गाई पातळ टाकतात आहे. तर स्नेहल म्हणली मी धुवून काढते, खालचा गोबाच धुवून काढायचा होता. तर मी गवत कापण्यासाठी आलेले, कारण शेळ्यांसाठी ना उद्यासाठी आज सकाळी सकाळी थोडंसं गवत सकाळी सकाळी लागतं टाकायला. तर शेळ्यांसाठी पण होतं आणि आज रात्रपाळीची लाईट सुरू होती, त्याच्यामुळं हे गवत कापण्यासाठी यावंच लागलं. तर मोठे मोठे असे 4 भारे असे ओझे हे कापलेले इथं गवताचे, आणि हे साहेबांचं निहून टाकायचं काम आहे. आणि 2 दिवस एकटीवर ताण होता, त्याच्यामुळं आज त्यांनी काय एवढा लोड पडून दिला नाही. ओझे हे व्हायचं त्यांनीच हे केलेलं आहे. तर बघा दिवस मावळलेला एकदम असा अंधार पडायला लागलेला आहे. तर बघा हे शेवटचं ओझं आहे, तर हे घेऊन चाललेले तर अजून एक होईल. तर एक उचलण्यासाठी मदतीला येणार आहेत माघारी. तर एक एवढं यांना उचलून देऊ आणि परत एवढं शिल्लक राहिलेलं आहे ते काय जाणार नाही मला. आता बरोबर 6 वाजलेले, आता 4:30 वाजल्यापासून गवत कापत होते. मोठे मोठे असे 4 मोठे मोठे भारे दोघांनी उचलण्याचे साहेबांनी निहून टाकलेले इथं. आणि आता एकच राहिले, तर एक हे उचलून देण्यासाठी किंवा ते घेतील किंवा मी घेईल, तर येणार आहेत ह्या मदती एवढंही करण्यासाठी. आणि 2 दिवस जेवढा ताण झाला तेवढा आजचा साहेबांनी काढलेला आहे. तर आता इथून पुढं जाऊन धारा पाणी करायचं आहे. तर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.